रुपाली चाकणकर यांना SITचं समन्स येणारच होतं, कारण अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर त्या अनेक वर्ष ट्रस्टी म्हणून काम करत आहेत. आणि मी त्याच दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांचा राजीनामा झाला. आता त्यांच्या SITच्या चौकशीचा जो आहे तो मार्ग रिकामा झाला आणि तपासावर कुठला दबाव पण येणार नाही. ज्या पद्धतीनं मागील वर्षी 2025ला दैनिक खबरदारचे संपादक जे आहेत त्यांच्यावर सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून बातमी जी आहे जी छापली होती त्यासाठी दबाव आणणं, त्यांच्यावर सुमोटो ऍक्शन घ्यावी म्हणून पोलिसांना पत्र देणं, या संदर्भातले सगळे पुरावे जे आहेत ते खेमनार यांनी त्यांचा जबाब आणि पुरावे चाकणकरांच्या विरोधात SITकडे दिलेले आहेत. त्यामुळं चाकणकरांनी कशा पद्धतीनं दबाव आणला याची चौकशी जी आहे ती होणार आहे. आणि शिवनिका ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून त्यांनी काय काम केलं आणि त्यांचे आणि खरातचे कशा पद्धतीनं संबंध होते किंवा या त्याच्या काही कृत्यामध्ये काही सहभागी आहेत का किंवा इतर चौकशी जी आहे ती चाकणकरांची होईल.